32 वर्षे वय असलेला नमन त्याच्या घरी बसला होता. त्यावेळेला त्याला अचानक फोन आला. फोन आल्यानंतर तिकडल्या साईडने एक महिला बोलत होती. म्हणली की मी आज घरी एकटीच आहे, तू पटकन ये. नमन पटकन गाडी घेतो आणि त्या महिलेच्या घराकडे जायला निघतो. ती महिला पुन्हा तिचा मोबाईल काढते, अजून एका व्यक्तीला कॉल करते. त्या व्यक्तीचं नाव राहुल. राहुलला म्हणते मी घरी एकटीच आहे, तू पटकन ये. राहुल पण आला त्या ठिकाणी. अजून ती महिला एका व्यक्तीला फोन करते की मी घरी एकटीच आहे, तू पटकन ये. असं करून एका पाठोपाठ या महिलेने 4 लोकांना फोन केले. आता एकाच रूममध्ये ही महिला बसलेली होती. त्या रूममध्ये या महिलेने 4 पुरुष बोलवले होते. एका खोलीत एक महिला, 4 पुरुष. आता हे 5 जण त्या ठिकाणी बसून असे काही खतरनाक प्लॅनिंग करतात. ते प्लॅनिंग सक्सेसफुल करून ही आज घटना सोशल मीडियावरती व्हायरल करतात. तर काय आहे पूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, अनिता नावाची एक महिला, या महिलेचं भरपूर दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं. तिच्या घरून ज्या वेळेला सासरी आली त्यावेळेला पतीसोबत आनंदाने राहू लागली होती. पण पुढे चालून तिचा जो पती आहे तो तिच्यासोबत थोडंसं भांडण करू लागला. त्याचं कारण होतं की या महिलेला 2 मुली झाल्या होत्या. तिच्या पतीला एक मुलगा पाहिजे होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद व्हायला लागला होता. पण आता ही जी चालू होतं ती तिच्या घरच्यांना समजलं होतं. तिचे घरचे याच्यासाठी काही ना काही कुठं देव कर, कुठं डॉक्टरला दाखव, कुठं ह्याचा सल्ला ऐक, त्याचा सल्ला ऐक चालूच होतं. त्यांना वाटत होतं की पोरीचा संसार चांगला राहावा, टिकावा, काही होऊ नये, अडचण येऊ नये. याच्यासाठी या अनिताची रिपोर्ट वगैरे चेक केले. डॉक्टरांनी सांगितलं की काही अडचण नाही हिच्यामध्ये तरी. मग आता करायचं काय? हिच्यामध्ये अडचण नाही तर आहे काय? तर हिची जो पती आहे अमित नावाचा, याच्यात काय दोष आहे का चेक करा. डॉक्टरांनी ते चेक केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की हो, याच्यामध्ये जे शुक्राणू आहेत हे एक मूल देण्यासाठी भरपूर चांगल्या प्रकारात उपलब्ध नाहीत. तर यामुळेच ही मुलगी होती. आता ही अनिता जी होती ती निराश झाली. म्हणली की याच्यामध्ये दोष आहे आणि हा मलाच बोलतोय, माझ्यासोबत वाद करतोय. पण याच्यापाशी बोलून काय उपयोग नव्हता. हा करोडपती व्यक्ती होता. त्यामुळे याच्यासोबत वाद घातला तर सगळी प्रॉपर्टी जाईल. आता या अनिताने सिक्रेटली असं काही प्लॅनिंग चालू केलं की मूल तर होईलच होईल, पण याला कसलीही भनक लागणार नाही. अनिताने विचार केला की जर मी एखाद्या व्यक्तीकडून जर दुसऱ्या काय करून घेतलं आणि त्याच्याकडून जर मूल झालं तर त्याचा फायदा होईल मला. आता हे माझ्यामध्ये जे वादावादी चालू आहे ते बंद होईल. असा विचार करून तिने बाहेर तोंड मारायला चालू केलं. 1 व्यक्ती, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती, 4 व्यक्ती, एकापाठोपाठ तिला सवय लागत गेली. 4 व्यक्तींसोबत अफेअर केलं. कोण तिच्या ऑफिसमधलं होतं, तर कोण भाजी विकणारं, तर कोण दूध विकणारं, कोण तिच्या शेजारी राहणारं, अशा 4 व्यक्तीसोबत तिने अफेअर केलं होतं. आता हे सगळं चालूच होतं, पण तरीही हिला मूल होईना, मुलीच व्हायच्या. आता या अनिताचं तर डोकं चालेना, करायचं काय? आता यामध्ये इकडे तिचा पती दुसरं लग्न करायच्या तयारीत होता. अमित म्हटला की तुला होत नाही ना, काय अडचण नाही, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, त्याच्यासाठी मला दुसरं लग्न करावंच लागेल. या अनिताने तिच्या सगळ्या प्रियकरांना फोन करून बोलवलं एकाच रूममध्ये. आता यांच्यामध्ये डिस्कशन झालं की करायचं काय नेमकं. आता या सगळ्यांनी विचार केला की तुझ्या पतीला संपवलं तर सगळी प्रॉपर्टी तुझीच होईल. तर अनिता म्हणली की मग या पोरींचं काय? ते म्हणले की यांना पण संपव. मग आता विषय कसा करायचा, काय करायचं यांचं ठरलं. या महिलेने तिच्या पतीला डोसा आणायला सांगितला. डोस्याचं पीठ आणायला सांगितलं दुकानातून. तो घेऊन आला. आता रात्री या दोघांमध्ये थोडेफार वाद झाले होते, पण आता पत्नीने सांगितलं म्हणल्यावर आणलं. डोसा बनवायला चालू केला. त्यामध्ये हिने पेस्टिसाईड टाकलं आणि तिच्या 3 वर्षाच्या एका मुलीला, एका 6 महिन्याच्या आणि एका 2 वर्षाच्या मुलीला खाऊ घातलं आणि त्या पतीला पण खाऊ घातलं आणि तिने पण खाल्लं, पण थोड्या प्रमाणात. थोड्या वेळानंतर प्रत्येकाला आता त्याचा परिणाम दिसू लागला होता. कोणी उलट्या करत होतं, कोणी काय करत होतं. आसपासच्या लोकांनी सगळ्या तिथं आल्यानंतर दवाखान्यात घेऊन गेले. अनिताला पण नेलं. अनिता दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर थोड्याच उपचारानंतर नीट झाली आणि बाकीचे जे 3 मुलं आणि तिचा पती होता अमित, हे सगळे दगावले. आता सगळीकडे हाहाकार पसरला.
या डोस्याच्या पिठामुळं झालं असं सांगितलं. पोलिसांनी त्या दुकानावरती धाड टाकली. तिथं चेक केलं तर त्या पिठामध्ये काहीच नव्हतं. त्या ठिकाणाहून त्या दिवशी 100 किलोचं पीठ गेलं होतं. तर त्या 100 किलोच्या पीठमध्ये काहीच अडचण नव्हती. यांच्याच कसं काय पिठामध्ये अडचण? तर पोलिसांनी लगेच चौकशी चालू केली. तर पोलिसांच्या लक्षात आलं की ही जी महिला आहे अनिता, हिला काय झालं नाही जास्ती. हिने जेवण बनवलं होतं. ताब्यात घेतलं. पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळेला पूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांना सांगण्यात आलं सत्य की असं असं झालं होतं. माझ्या 4 प्रियकरासोबत मिळून मी हे कांड केलं. त्यावेळेला पोलिसांनी तिच्या 4 प्रियकरांना आणि या अनिताला अटक केली. आता हे 5 जण पण जेलमध्ये आहेत. तर बघा, एका रूममध्ये बसून 5 जणांनी काय कांड केला. त्यामुळे ही आज घटना सोशल मीडियावरती व्हायरल आहे भरपूर ठिकाणी. या घटनेपासून तुम्हाला विचलित करण्याचं माझं मन अजिबात नाही. फक्त तुम्हाला जागृत करण्यासाठी सांगतोय. बाकी असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.